गोंदिया शहरातील आदिवासी वसतिगृह क्रमांक 2 हे डेंजर झोन मध्ये असून त्या परिसरात नशा करणारे लोक मोठ्या प्रमाणात वावरतात। विशेषतः रात्रीच्या वेळी वसतिगृहात ये-जा करताना विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। याशिवाय गोंदिया येथे शासकीय इमारत उपलब्ध नसल्यामुळे सध्या खासगी खोली भाड्याने घेऊन वसतिगृह चालवलं जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून तात्काळ शासकीय इमारतीत वसतिगृह सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। या मागणीसाठी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रकल्प कार्यालय देवरी येथे एकत्र येत आंदोलन केले। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली। काही दिवसांच्या कालावधीत वसतिगृह दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची व्यवस्था केली जाईल। तसेच कायमस्वरूपी शासकीय इमारतीसाठी आवश्यक जागेबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल। नेहमीही शासनाला याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे। प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे। मात्र 10 दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी यावेळी दिला आहे। आता प्रशासन दिलेल्या आश्वासनांची कितपत पूर्तता करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपली जी मागणी होती ती आदिवासी वसतिगृह क्रमांक जो 2 आहे गोंदियाचा, या ठिकाणी जो खूप डेंजरस झोनमध्ये तो हॉस्टेल आहे आणि जो वसतिगृह ज्या डेंजरस झोनमध्ये आहे तर त्या एरियामध्ये असे लोक राहतात की तेव्हा म्हणजे नशापानी करणारे मद्यपान करणारे लोक म्हणजे तिथं नेहमीच बसून राहतात। रात्रीला येताना जाताना खूप विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो, शारीरिक त्रास सहन करावा लागतो। आणि 1986 पासून जे हॉस्टेल्स बनलेले आहेत गोंदियामध्ये पण आतापर्यंत शासकीय इमारत बनलेली नाही, ही आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे। तर आपण हेच मागणी घेऊन आज बसले होते का इथं? हो, याच मागणीसाठी आज आपण इथे बसलेलो होतो आणि प्रकल्प अधिकारी साहेबांना आपण इथे आज निवेदन दिलेलं आहे। सकाळच्या 10 वाजेपासून तर आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आज आपण इथेच बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसलो असा आमचा निर्णय होता। पण ह्या गोष्टीसाठी प्रकल्प अधिकारी साहेबांनी आम्हाला काही कालावधीचा वेळ दिलेला आहे आणि तेवढ्या कालावधीमध्ये जर कधी आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तर आम्ही पुन्हाहून एकदा असंच खूप मोठा आंदोलन या ठिकाणी किंवा आम्ही अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी करणार आहोत। आमची तर मेन मागणी होती की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशासकीय इमारत पाहिजे, कारण आम्हाला प्रशासकीय इमारत नसल्यामुळे आमच्यावर खूप अत्याचार होतात। आमची जी मुलांची बॉईज हॉस्टेल आहे ती अशा ठिकाणी आहे, सिपर मोहल्ला म्हणतात, इतका डेंजर एरिया आहे, त्या एरियामध्ये आहे। त्या कारणास्तव ते लोक आमच्यावर येऊन झगडे दंगे फसाद करत आहेत आणि आमच्या मुलांना धमकीसुद्धा देत आहेत की आम्ही तुमचं मर्डर करू, असं करू तसं करू, की सोडून जा म्हणून। त्यासाठी आम्हा सर्वांचा एकच म्हणणं आहे की सरांना पीओ सरांनी आम्हाला प्रशासकीय इमारतीची मंजुरी द्यावी आणि ही मंजुरी सरांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना बिल्डिंग मिळवून देऊ अशी। नाही झाला तर पुढची भूमिका काय राहणार आपली? पुढची भूमिका सपोज झालंच नाही तर आम्ही पुन्हा एकदा इथं येऊन याच प्रकारे आंदोलन करू आणि आपल्या विद्यार्थ्यांना ठाम इथं उभं राहायला सांगू। याच्यामध्ये प्रामुख्याने गोंदियातले जे मुला-मुलींचे 4 वस्ती आहेत त्यांची स्वतःच्या इमारतीची आणि भाड्याची इमारत बदलण्याबाबतची मागणी होती। त्यासाठी मुलांनी आज इथे प्रकल्प कार्यालयाला भेट दिली। आपण काय आश्वासन दिले आज त्यांना? या अनुषंगाने आमची कारवाई पहिल्यापासून सुरू आहे। 2 शासकीय विभागांच्या जमिनींचा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि त्या जमिनीच्या नियोजनाबाबत आपला पाठपुरावा सुरू आहे आणि भाड्याची इमारत बदलण्याबाबत पण आम्ही 2-3 इमारत्या मुलांना दाखवलेल्या आहेत। त्याबाबत आम्ही PW आणि बाकी काही प्रशासकीय कारवाई ती करून आम्ही ती पण बिल्डिंग मुलांची शिफ्ट करण्याबाबत कारवाई करू। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।